आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, मला बऱ्याच आशाताईंनी या अगोदर जो काही मी व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये कमेंट केली की ताई तुम्ही या अगोदरचे जे प्रश्न असतील त्यावरती व्हिडिओ बनवा. तर त्यांच्या या सर्व कमेंट विचारात घेऊनच मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. आशाताई, हा चॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुमच्यापर्यंत जर या चॅनलची लिंक पोहोचली तर तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. आणि सर्व आशाताईंनी प्रत्येक व्हिडिओला लाईक करा. आणि या पाठीमागचे व्हिडिओ देखील तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण माहिती देणारे आहेत, त्यामुळे या चॅनलवरती पाठीमागे जाऊन या अगोदरचे व्हिडिओ देखील तुम्ही बघा. कारण की तुमच्या ज्या सर्व काही बैठका असतात, VHNSC, VHND, किशोरी आणि माता बैठक वगैरे असेल, तर त्या सर्वांचं प्रोसिडिंग कशाप्रकारे लिहायचं याचं प्रत्येक महिन्याचे व्हिडिओ गेल्या वर्षीचे पण अतिशय खास आहेत, तेच तुम्ही या वर्षीसाठी देखील वापरू शकता. त्यामुळे पाठीमागचे व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा. तर चला तर मग ज्या टॉपिकसाठी आपण आपला आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तो डिस्कस करूयात. तर बघा, प्रश्न क्रमांक पहिला, योग्य पर्याय निवडा. एकूण गुण 5. खालीलपैकी विषारी साप सांगा. घोणस, नाग, गवती साप, वरीलपैकी सर्व. तर आपल्याला माहिती आहे की घोणस, नाग आणि गवती साप हे सर्व साप विषारी असतात, त्यामुळे वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर येणार आहे. मधमाशी चावल्यानंतर काय होते? खाज येते, वेदना होतात, सूज येते, वरीलपैकी सर्व. याचं देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की मधमाशी चावल्यानंतर खाज येणं, वेदना होणं आणि सूज येणं या सर्व गोष्टी होत असतात. त्यानंतर बघा, शासनाने महिलांवरील लैंगिक अत्याचारासाठी कोणती समिती स्थापन केली? तर विशाखा समिती हे याचं योग्य उत्तर असणार आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रकार: शारीरिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, हुंड्याची मागणी आणि वरीलपैकी सर्व. तर हे सर्व जे तिन्ही पण अत्याचार दिले आहेत ते सर्वच या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रकार आहेत. लैंगिक हिंसाचाराच्या बाबतीत आशाने खालीलपैकी कोणती गोष्ट करू नये? महिलांना तात्काळ सुरक्षित. तर याचं उत्तर बघा, दुसऱ्यांना महिलेच्या स्थितीबाबत सांगणे हे चुकीचं आहे. तर त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, योग्य जोड्या जुळवा. श्वानदंश, बघा याचं 4 उत्तर असणार आहे. अँटी रेबीज. सर्पदंश, तर याचं 3 म्हणजे बघा ASV. तर हे याच्यावरती जे काही आहे ते त्याच्यावरचं औषध किंवा लस आहे. त्यानंतर VHNSCचं आपलं 2 असणार आहे. व्हिलेज हेल्थ सॅनिटेशन व न्यूट्रिशन समिती. मधमाशी दंश याचं 5 सिट्रिझिन AVL. आणि JSY जननी सुरक्षा योजना. तर हे जे काही जोड्या लावा ते देखील खूप महत्त्वाचे आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितरित्या बघून घ्या. ज्या गोष्टी मी वाचल्या नाहीत किंवा तुम्हाला क्लिअर वगैरे दिसत नसेल तर व्हिडिओ थांबवून झूम वगैरे करून देखील तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर बघा, यापुढील प्रश्न, चूक की बरोबर. केवळ पुरुषांद्वारे महिलांवर हिंसाचार केला जातो. महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचा परिणाम केवळ महिलांवरच होतो. तर हे पहिलं देखील बघा, केवळ पुरुषांद्वारे महिलांवर हिंसाचार होतो हे चूक आहे. महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचा परिणाम केवळ महिलांवर होतो हे देखील चूक आहे. प्रसूतीच्या 3 अवस्था असतात, तर हे बरोबर आहे. त्यानंतर बघा, जन्मतःच कमी वजनाच्या शिशूस गरम ठेवणे आवश्यक असते. बरोबर. साप चावल्यानंतर जखमपट्टीने बांधून ठेवावी. चूक. एक वाक्यात उत्तरे लिहा. भारतात कोणते विषारी साप आढळतात? तर कोब्रा, रसेल, व्हायपर आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घोणस, नाग आणि मण्यार, की जे आपण इकडं चूक बरोबर ते जोड्या लावामध्ये पाहिलं होतं तेच याचं उत्तर असणार आहे. किंवा मग एका वाक्यात उत्तरेमध्ये देखील हे पाठीमागे आलेलेच प्रश्न इथं दिलेले आहेत. पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे कोणता आजार होतो? तर रेबीज हा आजार होतो. कुत्रा चावल्यानंतर ताबडतोब काय करावे? जखम साबणाने आणि वाहत्या पाण्याने 15 मिनिटे पूर्णपणे धुवावी व प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे. साप चावल्यानंतर कोणते औषध देतात? तर ASV हे औषध साप चावल्यानंतर देतात. क्षयरोगाच्या श्वानदंश झाल्यावर कोणती लस देतात? तर रेबीज ही लस देतात. तर अशा प्रकारे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि यातील एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला योग्य वाटत नसेल तर ते देखील कमेंटमध्ये नक्की पाठवा आणि इतर मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद ताई.